नमस्कार. लाईव्ह मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आपण मला या ठिकाणी लाईव्ह बघताय. आपल्याला असं वाटत असेल मी कोणत्या तरी पर्यटन स्थळावर गेलोय, धबधब्याच्या ठिकाणी गेलोय. मात्र हा कोणता धबधबा नाही आहे. हा आहे कोल्हापुरातला पाणी पुरवठा करणारा पाण्याच्या खजिन्याच्या टाकीचा ओव्हरफ्लो. हे पाणी जे माझ्या मागे तुम्ही बघताय, आज सायंकाळी अचानक या टाकीतून पाणी ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात झाली आणि संपूर्ण पाणी जे आहे, लाखो लिटर पाणी जे आहे ते कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर आता वाहताना आपल्याला दिसतंय. मोठ्या प्रमाणात हे पाणी जे आहे ते आता रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. एकीकडे कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि या भीषण पाणी टंचाईचा सामना संपूर्ण कोल्हापूरकर करताना आपल्याला दिसत आहे. एकीकडे महापालिका प्रशासन असेल, स्थानिक नगरसेवक असतील, आपल्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र या ठिकाणी पालथ्या घड्यावर पाणी जे म्हण ज्या अर्थी म्हटली जाते तसंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आता सध्या मगाशी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो झालं. ते येथील कर्मचाऱ्यांनी आता जरी बंद केलं असलं, मात्र या टाकीच्या मागील बाजूस हे अद्यापही पाणी वाहत आहे. सुमारे 1 ते 1.5 तास झाला हे पाणी अजूनही वाहताना दिसतंय. माझ्यासोबत या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशीद आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती. साहेबराव, काय सांगशील या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही आलात, पाणी ओव्हरफ्लो होताना तुम्हाला दिसलं, काय चित्र होतं या ठिकाणी? पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत होतं, ट्रॅफिक जाम झालं. प्रत्येक जण ट्रॅफिकवाली थांबून हळहळ करत होते. कोल्हापुरात पाणी नाही आणि या पाण्याच्या खजिन्याचे लोक कुठे फिरायला लागलेत म्हणून त्यावेळी आम्ही थांबलो इथं. आणि थांबून आम्ही सचिन चव्हाण बाई नगरसेवकांना फोन केला. त्यांनी इथं आलेत आणि इथे येऊन हालचाल केली, पण इथं आल्यावर कोणच ऑफिसमध्ये दिसलं नाही. ऑफिसमध्ये पहिला ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी एक मुलगा कोणतरी मोबाईल खेळताना दिसला. त्यांना मी आवाज मारला, त्यांनी दुर्लक्ष केलं. पण त्याच्यानंतर कोणी इथे एकही कामगार नव्हतं. ज्यावेळी इथे येऊन सांगेल की असं असं झालंय त्यावेळी दुर्लक्ष होते. इथे तुम्ही एक नागरिक आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात. किंवा त्या जो काही कर्मचारी असेल किंवा कोण मुलगा बसलेला असेल, त्याची जबाबदारी नव्हती का हे पाणी तात्काळ बंद करणं? संपूर्ण या पाणी कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी आहे, ही पाणी बंद करणं. त्यांना ते कारण सांगतात की हॉल सुटला नाही. इथं जवळजवळ 7 वाजल्यापासून इथं कोण म्हणजे नाही, 6:30 पावणे 7 वाजल्यापासून पाणी व्हायला लागले. इथं कोणच थाऱ्यावर नाही आणि इथले कर्मचारी पण नाहीत. आता जवळपास 2 तासाहून अधिक काळ हे पाणी वाहत आहे. जरी टाकीचं ओव्हरफ्लो पाणी जे होतं ते थांबलं जरी असलं, मात्र आपल्या मागे आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय. काय वाटतंय या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण आहे? कारण एकीकडं पाणी टंचाईचा सामना जो आहे तो कोल्हापूरकर करत आहे. कोल्हापूरकरांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही आहे आणि आता जे पाणी लाखो लिटर हे संपूर्ण गटारातून आणि रस्त्यावरून पाणी वाहत आहे, याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे असं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? याला सर्वस्वी जबाबदार जे कर्मचारी आहेत आणि जे अधिकारी आहेत, जे इथे नेमून दिलेत त्या अधिकारी आणि नगरपालिका आयुक्त याला जबाबदार आहे, मी असं म्हणतो. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरकरांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही आहे. महापालिकेत आपण बघितलं असेल बातम्यांच्या माध्यमातून किंवा इतरत्र ऐकण्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर नगरसेवकांनी अक्षरशः रोष व्यक्त केलेला आहे. आणि तुमच्या या परिसरातच शेजारी ही मोठी पाण्याची टाकी आहे. या 3-4 दिवसात या टाकीतून तुम्हाला पिण्याचं पाणी उपलब्ध झालं का हो? 3-4 दिवसात नाही, 4 दिवसात पाणीच आलेलं नाही. संपूर्ण कोल्हापूर शहरात पाणी आलेलं नाही. प्रत्येक जण पाण्यासाठी हळहळ टँकर घे वगैरे, आणि टँकरवाली पण नडून 2,500-3,000 घ्यायला लागलेले आहेत. भरपूर ठिकाणी पाणी नाही आहे. त्यामुळे प्रत्येक जण जाताना इथं कळकळत होतं पाणी नाही आहे, पाणी नाही आहे, पाणी नाही. पण या अधिकारी इथं कर्मचारी कोण थाऱ्यावरच नव्हता आणि ही कायम प्रॉब्लेम आहे. हा आत्ताचा नाही, हा कायम प्रॉब्लेम आहे. आणि कुठं जरी फुटलं असलं आणि इथं सांगायला आलं तर आमची माणसं त्या साईडवर गेल्यात, आमची माणसं त्या साईडवर गेल्यात असं खोटं सांगण्यात येते प्रत्येक वेळा. मी कुठं जरी कोल्हापूर शहरात कुठं जरी पाणी फुटलं असलं तर पहिला मी इथं येऊन सांगतो की इथं पाणी फुटले. त्यावेळी मला प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळते की त्या साईडवर माणसं गेल्यात, तिकडं पाणी अडकले, नळात घाण अडकल्या, तिकडे गेल्यात. ही कायम कर्मचारी इथून दुर्लक्ष करतात. तर नक्कीच अतिशय गंभीर असे आरोप जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशीद यांनी या ठिकाणी केलेले आहेत, जे या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत.
ज्या वेळेला या ठिकाणी पाणी पडायला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहू लागलेलं होतं, त्यावेळेला या नागरिकांमध्ये काही अंशी भीती होती की टाकी फुटली की काय. मात्र ही टाकी फुटली नव्हती. या टाकीतील पाणी जे होतं ते ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि आता माझ्या मागे जे तुम्ही धबधब्यासारखं जे चित्र बघताय, जवळपास 2 तासाहून अधिक काळ हे पाणी आपण बघू शकता. याचं प्रेशर जे आहे, या पाण्याचं प्रेशर मोठ्या प्रमाणात आहे आणि हे पाणी 2 तासाहून अधिक काळ वाहताना दिसतंय. मात्र अद्यापही या ठिकाणी कोणतेही अधिकारी उपलब्ध नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी अक्षरशः धारेवर धरलं. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या विरोधी नगरसेवकांनी अक्षरशः पाणी 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 करत आवाज जो होता तो गाजवला होता, सभागृह गाजवलं होतं. मात्र महापौरांनी यावेळेला ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमुळं हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र सध्या ही जी काही परिस्थिती आहे, पाणी टाकीत ओव्हरफ्लो होणं, आणि आता सध्या तरी हे पाणी कुठून येतंय, काय या ठिकाणी परिस्थिती आहे टाकीची, हे आपल्याला जरी माहित नसलं, मात्र हे पाणी थांबवणं हे महत्वाचं आहे. कारण लाखो लिटर पाणी जे पिण्यायोग्य आहे, वापरण्यायोग्य आहे, हे पाणी आज गटारातून आणि रस्त्यावरून वाहत आहे. एकूणच यापुढे आता महापालिका प्रशासन असेल किंवा पदाधिकारी असतील, या भूमिकेवर नेमकं काय कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आपण या लाईव्ह मराठीच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपण संपूर्ण बघताय. या टाकीच्या बाजूचा संपूर्ण जो परिसर आहे, तो संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं चित्र फक्त टाकीचा परिसरच नाही, तर या परिसरातील वारेवसाद परिसर, नंगिवली चौक परिसर आणि लाड चौकातून खरी कॉर्नर पर्यंत अक्षरशः या परिसरातून अर्धा किलोमीटर हे पाणी जे आहे ते वाहून गेलेलं आहे. या टाकीतून मंगळवार पेठेबरोबरच बिंदू चौक, लक्ष्मीपुरी आणि अनेक भागांमध्ये या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या जी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि याच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेने केलेलं आहे. आणि आता जी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे, आता काही अंशी पाणी वाया गेलेला आहे, तो आता कमी येत आहे. एकूणच आता या सर्व घडामोडींवर प्रशासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक नागरिकांचा सवाल आहे, जे संबंधित या दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी संतप्त मागणी जी आहे या परिसरातील नागरिक आणि कोल्हापूरकर करताना दिसत आहेत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.